मी वर्षा उत्तमराव पवार, आता सध्याची वर्षा संदीप पाटील. मला जेव्हा यांनी ॲड केलं ग्रुपमध्ये तेव्हा मी एवढी आनंद म्हणजे मला एवढा आनंद झाला की एवढा आनंद की मी 8 दिवस माझ्या वर्गमित्रांशीच बोलत राहिली. एक एक करून मला जे फोन करायचे हां सगळ्यांनी मला फोन केले, त्यांच्याशी मी एवढी बोलले, ज्यांनी मला बोललं म्हणजे ज्यांचा नंबर माझ्याकडे होता त्यांच्याशी मी एवढी बोलली की विचारू नका. म्हणजे माझ्या मुली अक्षरशः बोलायचं, मम्मी तू 8 दिवस एकदम गायबच झाली आहे, काही बोलतच नाही. मी वनिता बाबासाहेब नागे, अगोदर शाळेचं नाव होतं माझं वनिता भाऊसाहेब सारंगधर. जेव्हा हा कार्यक्रम सांगितला की आपल्याला कार्यक्रम तयार करायचा आहे, गेट टुगेदर करायचं आहे, खूप आनंद वाटला. आणि 27 वर्ष झाले आज आपल्या एकत्र आलेलो आहे. इथं एकत्र येऊन खूप गाणे गोष्टी गप्पा मारल्या आणि परत आपल्याला पूर्ण शाळेतले दिवस आठवले की आपण पुन्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यासारखं मला वाटतं आहे आणि खूप खूप आनंद वाटला. असंच यानंतरही आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि असाच कार्यक्रम करत राहू. मी पुन्हा येईल पुन्हा येईल. मी चंद्रकला सुधाकर दापके. आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही ग्रुप तयार केला. ग्रुप तयार झाल्यानंतर बऱ्याच जणांचे मी फोटो बघितले तर माझ्या असे चेहरे लक्षात आले की मी 50% लोकांना मुलांनासुद्धा ओळखू शकत नाही आज. आणि जेव्हा ग्रुप तयार झाला मग सगळ्यांशी कॉन्टॅक्ट झाला, बोललो आणि खूप असा आनंद झाला. कधी एकदाचा कार्यक्रम होतो आहे असं मनाला हुरहुर लागून राहिली. आणि आज हा आपला कार्यक्रम खूप सुंदर असा पार पडत आहे. माझं नाव बिजला कैलास गंगावणे आणि आता बिजला अनिल गरुड हे माझ्या मामाचं गाव. मामाच्या आठवणीबरोबरच मला शाळेची आठवण खूप आठवते. म्हणजे आता असं वाटतं आहे की मी खरोखरच माझा जन्म जरी मालेगावला झाला परंतु मामाच्या गावाची ओळख ही माझी शाळेची ओळख आणि माझी आठवण म्हणजे खूपच आठवणी मला इथे. कारण की आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून मैत्रिणी दुरावल्या होत्या आणि मित्रमैत्रिणी एकत्रित आलो त्यामुळे खूपच आनंद होतो आहे. कारण की शाळेमध्ये असताना मुलं आणि मुली हे शत्रूच होते असं समजायला हरकत नाही. परंतु आता जुन्या आठवणी नवीन झाल्या त्यामुळे सर्व एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन सर्व मित्रमैत्रिणी पुन्हा जुळले गेलो आणि सर्वजण चांगल्या पदावर आहे आणि सर्वांनी म्हणजे सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. व्यस्त असूनही सर्वांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटते. कारण की सर्वजण एकत्रित आलो आणि सर्वांचे कुटुंब सर्व चांगले आहे आणि सर्वजण चांगल्या पदावर आहे आणि त्यांच्या पत्नीसुद्धा चांगल्या पदावर आहे, मुलंसुद्धा चांगल्या पदावर आहे. आणि असंच आपण पुन्हा एकत्रित यावं ही सर्वांकडून मी अपेक्षा करते व सर्वांना विनंती करते. मी मंगल विष्णू क्षीरसागर आणि मंगल जनार्दन सोनवणे. मला आज या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद झाला. ग्रुपला जॉईन झाल्यापासून मी सतत आपल्या ग्रुपचं मी कंटिन्यू बघत असते आणि मला म्हणजे खूप छान वाटलं. माझं नाव बहिरगावचं नाव आहे कौशल्या विष्णू दापके. मी 4थीपर्यंत दाभाडी प्राथमिकला शिकले आणि नंतर 5वीपासून 8वीपर्यंत बहिरगावला शिकले. पुढे खूप शिकण्याची इच्छा होती आणि काहीतरी करून दाखवू आपण, पण वडिलाच्या परिस्थितीमुळे पुढे शिकता नाही आलं. पण शिकल्यासारखाच हा आज आनंद भेटला, खूप आनंद वाटला मनाला. मैत्रिणी भाऊ सगळे पण भेटले आणि माझा भाऊ रामकृष्ण विष्णू दापके त्याला पण खूप आनंद झाला. म्हणे ताई भाऊबीजेले, म्हटलं नको आमच्या शाळेचा कार्यक्रम स्नेह संमेलन, तेव्हा तो पण खूप खुश झाला. आणि माझ्या मुलीनं इतका इंटरेस्ट घेतला का मम्मी तू का बरं जात नाही आहे. आणि सरला मी कौशल्या दोघी पण एका घरी असल्यामुळे एकाच ग्रुपला आहे आणि पूर्ण सगळं मॅसेज ते वाचल्यावर खूपच आनंद झाला आमच्या मनाला दोघींच्या पण. आणि आजचा कार्यक्रम खूप भारी आणि छान झाला. सगळं भाऊ बहिणींना माझा पूर्ण मनापासून आभार व्यक्त करते की खूप छान वाटला कार्यक्रम. मी सरला सुखदेव पवार आणि इथे येऊन मला एवढा आनंद झाला. अजून नका ना ए बाबा ए आता मी नवीन बोलते, आता डबल बोलणार नाही. चांगलं बोल. मी सरला सुखदेव पवार. कार्यक्रमाला आले ना तर एवढा आनंद वाटला. कालपासून तयारी चालू आहे
की जायचं आहे शाळेत कार्यक्रम आहे, एवढा आनंद झाला. आणि इथं येऊन सगळे भाऊ बहिणी मित्र मैत्रिणी सगळे भेटले. असं सगळं असं वाटतंय की पहिले दिवस पुन्हा आले. संगीता मारुती जाधव, माझं सासरचं नाव संगीता अशोक रावते, मी सांगेल राहते. आज मी इथं कार्यक्रमाला आले. खूप दिवसानंतर कार्यक्रम झाला, 27 वर्षानंतर मला खूप आनंद झाला. मी सुवर्णा लक्ष्मण पवार आणि माझं सासरकडचं नाव सुवर्णा शिवाजी सोनवणे. मी लहानपणापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये इथे शिकले. या शाळेसोबत माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या आठवणीसोबत या शाळेसोबत माझ्या वडिलांच्या पण खूप आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या शाळेमध्ये आल्यापासून मनाला माझ्या वडिलांची खूप आठवण येते. अशाच त्यांच्या आठवणी कायम स्वरूपी त्यांच्या मनामध्ये राहतील. आणि जाता जाता मी 2 शब्द बोलेन. काळी माती हिरवं रान, माझी शाळा आहे खूप छान. इथं आल्यानंतर मिळतो जुन्या आठवणींना उधाण. जिल्हा परिषद शाळा आहे बहिरगावची शान. माझं नाव राजश्री मुरलीधर केवट. एकदाचा ग्रुप झाला आणि मी एवढी आनंदित झाले तर माझी मुलगी म्हणते, मम्मी तुला मुलं आहे का गं? मी आहे का गं? तुम्हाला जवळसुद्धा घेत नाही. म्हटलं बाळा तसं नाही गं, आम्ही खूप खेळलेलो आहे खूप सोबत 6 वर्ष राहिलेली मी या शाळेमध्ये. आणि मुलांना पण मी इथंच बोलवलं. 2-2 वर्ष मी दोन्ही मुलांचं इथं शिक्षण केलेलं आहे या शाळेमध्ये. आणि आजचा कार्यक्रम तितका आठवणीत राहण्यासारखा झालेला आहे ना आपला, की एक तर दिवाळीचा प्रेयर, सर्वजण एकत्रित येणं, एवढा कार्यक्रम छानपणे पार पाडणं म्हणजे खूप वेगळंच वाटतंय. असं वाटतंय की आता पुन्हा असा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा. मी वंदना रामारी घुगे, आता मी वंदना प्रवीण मुंडे. मला शब्दातही सांगता येत नाही की मला आज किती आनंद झाला आहे. म्हणजे मी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेरगावमध्ये आली आहे आणि म्हणजे पहिल्यांदाच मी सगळ्यांना भेटते. त्याच्यामुळे माझा आनंद म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त आहे. तर मला तर खूप शब्दात नाही सांगू शकत, एवढं छान वाटतं आहे. मस्त. माझं नाव अहिल्या किसन शेजवळ. कार्यक्रमाबद्दल एकदम छान वाटलं. आणि इथं आल्यावर आपल्या जुन्या आठवणी, इथले खेळ, शाळेतले परत शिक्षक पूर्ण म्हणजे जुन्या आठवणी पूर्ण नवीन ताज्या झाल्या. मी मंदा धन्नू पवार. मला इथं येऊन खूप आनंद झाला आणि खूप जुने मित्र भेटले. खूप छान वाटलं. राधा साहेबराव वाकचौरे. मी या शाळेत 1 वर्षाकरता 10वीसाठी आलेली होती. हे वर्ष चांगलं गेलं. आता 27 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो. सगळे मित्रमैत्रीण सगळे भेटले. खूप आनंद झाला. कार्यक्रम खूप छान झाला. मी मालती अशोकराव तोडकर. म्हणजे मला शाळेत येऊन इतका आनंद झाला. तब्येत बरी नसताना डॉक्टरची उद्याची हे घेऊन ठेवलेलं आहे तरी मी हजर झाले. मुलं म्हणे मम्मी जाऊ नको तू. म्हणलं पण नको, मला सगळे मित्रमैत्रिणी भेटतील, मग जे मला आठवणच राहून जाईल ना ती मी भेटले नाही म्हणून त्यांना. त्याच्यामुळं मी आज टाईम काढून तिकडं सुट्टी दिली, इकडं आले आज. हां, छान वाटलं मला. मी वैशाली विलास बोडखे. मी चिंचोलीला दिलं. मी संभाजीनगरहून इथं आली. खूप आनंद झाला मला. बहीण भाऊ बघून खूप आनंद इतका झालाय. सर्वजण खूप आनंदित दिसत आहे. तो एक वेगळाच आनंद आहे. मी इंदू बाबुराव राणे. मला ह्या कार्यक्रमाला येऊन खूपच आनंद झाला. कारण मी प्रत्येक वेळेस 10 वर्षापासून दीपोळीसाठी येते. पण मी ह्या वेळेस लेट का आले, मला ह्या कार्यक्रमाला हजर व्हायचं होतं. खूपच आनंद झाला. मैत्रिणी मित्र भेटले आणि जुन्या याला उजाळा भेटला. आणि असं वाटतंय की आपण खूपच मोठं जरी झालं तरी आज असं वाटतंय की लहानच आहे. धन्यवाद. मी पवित्रा काशीनाथ दापके. मला असं वाटलं नव्हतं, कारण आपले एवढे 10वीपासून सगळे इकडे तिकडे गेले, ते आपल्याला वाटलं नव्हतं भेटले एवढं म्हणून. खूप आनंद झाला. म्हणजे इतक्या दिवसानंतर आपण भेटलो. सगळ्यांचे आभार मानते मी, कारण एवढा कार्यक्रम छान केला. असं कधीच वाटलं नव्हतं आपले एकमेकांचे सगळे भेटी होतील, बोलता येईल. मी सुनीता पोपट बिरारे. सासरचं नाव आणि शाळेतलं नाव सुनीता नागराव जाधव. आणि मी इथं राहत असताना मला असं वाटत नव्हतं की मी इथं राहते म्हणून. आणि आज सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जमल्यामुळं असं वाटतंय मला की मी इथं आले म्हणून राहते. आणि शाळेचा कार्यक्रम असं वाटत नव्हतं मला की इथं आपण बैरगावला राहतो म्हणून. माझं पहिल्यापासून पण इच्छा होती काहीतरी जॉब करायची आणि मी आशा कार्यकर्तीचं काम करत होते. पण आमचं छोटं गाव असल्यामुळं मी तिथं नाही करू शकले आणि मुलांच्या शाळेमुळं इथं आले शिक्षणासाठी. धन्यवाद. मी इरा सकाराम जाधव.
या कार्यक्रम खूप छान झाला आहे, चांगला झाला. मी इकडे म्हणजे येईन म्हणून वाटत नव्हतं, पण मी आले. मला गाड्या पण लागल्या, मुलांना पण आणून सोडलं. धन्यवाद. माझं नाव सरला नामदेव बनकर आणि सासरचं नाव सरला बाबूराव गोरे. आणि हा शाळेत जात असताना खूप आनंद होता, आज पण तितकाच आहे. आणि 27 वर्ष झाले आम्ही आज एकत्र आलो, खूप आनंद झाला. माझं नाव अरुणा कारभारी बनकर आणि सासरचं नाव अरुणा गणेश गोल्ला, गोळेगाव राहणार. आणि असं वाटलं आजचा कार्यक्रम का असं कायम व्हावा आणि जसं आपण 10वीला होतो तसंच झालं, तसाच दिवस वाटतो आजचा.